सांगली पोलिसांनी पश्चिम महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी बनावट नोटांची जी कारवाई आहे ती केलेली आपल्याला पाहायला मिळते आणि या सगळ्या बनावट नोटा कुठं छापल्या जात होत्या तर मी ज्या ठिकाणी उभा आहे त्याच ठिकाणी या सगळ्या बनावट नोटा आहेत त्या छापल्या जात होत्या। खरं तर ज्याच्यावर कारवाई केली तो इब्रार इनामदार आहे आणि तो कोल्हापूर पोलीस दलामध्ये हवालदार पदावर आहे। मात्र सिद्धलक्ष्मी अमृततुल्य चहा या नावाची त्याची कंपनी आहे आणि याच कंपनीच्या नावाखाली याच ठिकाणी तो बनावट नोटा छापायचा आणि वेगवेगळ्या जे एजंट आहेत त्यांच्या माध्यमातून या बनावट नोटा आहेत त्या ठिकठिकाणी पोहोचवल्या जायच्या। सांगलीमध्ये ज्यावेळी समजले की काही बनावट नोटा आहेत ते या ठिकाणी बदलण्यासाठी येणार आहेत आणि त्यानंतर सांगली पोलिसांनी ही कारवाई केली आणि त्या ठिकाणाहून जवळपास 5 ते 6 जणांना अटक केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। तर याच ठिकाणी या बनावट नोटा इनामदार बनवत होता आणि एका म्हणजे 3 बनावट नोटा द्यायच्या आणि एक 500ची नोट घ्यायची अशा पद्धतीचा त्याचा तो व्यवहार असायचा आणि खूप मोठ्या प्रमाणात हा सगळा कारभार आहे तो त्यानं चालू केला होता। सिद्धलक्ष्मी अमृततुल्य चहाच्या फ्रँचायझी आहेत त्या वेगवेगळ्या ठिकाणी त्यानं दिलेल्या आपल्याला पाहायला मिळत होत्या आणि त्याच माध्यमातून धक्कादायक गोष्ट म्हणजे हा इनामदार आहे तो कोल्हापूर पोलीस दलामध्ये हवालदार आहे, चालक आहे आणि असं असताना देखील त्यानं बनावट नोटा या ठिकाणी छपाईचं सुरू केलं आणि त्या वितरित देखील केल्या। खरं तर महानगरपालिका किंवा नगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ही खरी तर मोठी कारवाई म्हणावी लागेल, कारण 1,11,00,000च्या बनावट नोटा आहेत ते सांगली पोलिसांनी या ठिकाणी जप्त केलेल्या आहेत आणि त्यामध्ये इब्रार इनामदार असेल आणि त्याचे साथीदार असतील या सगळ्यांना ते पोलिसांनी त्यांच्यावरती कारवाई केली, अटक देखील केलेली आहे आपल्याला पाहायला मिळते। मात्र पोलीस दलातच राहून अशा पद्धतीने इतक्या मोठ्या प्रमाणात या सगळ्या बनावट नोटा छापल्या जात होत्या आणि त्याचा मागमूस ही कुणाला कसा काय लागला नाही हा खरं तर प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।